जय भीम गाईज. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली कांदे सोलण्यापासून. एवढे सारे कांदे सोलण्यात माझे हात इतके जास्त घाण झाले होते ना, खूप जास्त घाण झाले. कारण आज आमच्या इथं होता बड्डे. सो दुपारी आंघोळ वगैरे आवरली आणि नंतर नाश्ता केला. आणि आज आमच्या घरी बड्डे म्हणल्यावर रात्री बिर्याणी बनणार होती. आणि दुपारी मी जेव्हा गुव्याकडे गेले सो तो झोपला होता. नंतर उठला आणि अचानक रडायला लागला. काय माहिती त्याला काय पाहिजे होतं. लहान लेकरांचं काय माहिती काय असतं. नंतर मम्मी स्वयंपाकाची तयारी करत होती आणि ही आहे बड्डे गर्ल. सो आज होता रोशनीचा बड्डे. नंतर भाऊ आला होता आणि संदेश दादा बड्डेचं डेकोरेशनची तयारी करत होते. मम्मीचं आवरून झालं, तिचं पण आवरून झालं. माझी बहीण आवरत होती, काकी आवरून आली होती आणि मी जास्त काय आवरलं नव्हतं. आणि रात्री सगळे पाहुणे आले पण डेकोरेशन झालं नव्हतं. पण नंतर त्या दोघांनी केलं आणि आम्ही बड्डेमध्ये जे बड्डेचं नाव असतं तेच विसरलो. पण जाऊ द्या, त्या बिना नावाचं पण आपण बड्डे सेलिब्रेट करू शकतो. सो सेलिब्रेट केला आणि नंतर जेवायला बसले सगळे. सगळ्यात आधी बसलाय गुब्या. हा बघा म्हातारा माणूस, म्हणजे ह्याला पहिलं पाहिजे जेवायला. नंतर फोटो वगैरे काढले काकीचे आणि बड्डे गर्लचे आणि रोशनी माझ्या बहिणीचे, म्हणजे रोशनी बड्डे गर्ल आहे ना. सो त्यांचे फोटो काढले. नंतर आम्ही जेवायला बसलो. इतकी जास्त छान बिर्याणी झाली होती ना, खूपच जास्त. सो असा होता रोशनीचा बड्डे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी फॉलो करा. ओके, बाय.